हे मॅडहेड्स, वेलकम बॅक टू विधी मॅडहेड्स चॅनल. आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते. मी ब्लॉग्स का नव्हती बनवत हे पार्ट आपण नेहमीसारखं स्किप करूया. आणि आजची डेट आहे 6 जून. आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी चालले आहे नाशिकला माझ्या फ्रेंड्ससोबत. सो मी का चालले आहे नाशिकला हे तुम्हाला पुढे समजणार आहे व्लॉगमध्ये. सो तुम्ही या व्लॉगमध्ये बनून राहा आणि आता व्लॉग्स येणार फॉर शुअर. माझ्या बहिणी आलेल्या आहेत आणि आता आम्ही चाललोय चालत. आमची गाडी थोडी लांब आहे तर थोडासा वॉक हो जाए, फिर पूरा रास्ते भर सोना है. मी आलोय, गाडीसाठी थांबलोय. बाकी या दोघी पण आल्यात, ती पण आले. बाकीचे आता गाडी घेऊन येत आहेत. सो लेट्स वेट फॉर गाडी. आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत. रात्रीचे 12 वाजले. सो आता पूर्ण टाईम आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये जाईल. मध्ये कुठे जर स्टॉप घेतला तर मी त्याचा ब्लॉग बनवेन, नाही तर डायरेक्ट मॉर्निंगला नाशिकला पोचून मग ब्लॉग करेन. आम्ही चाय प्यायला थांबलो. चाय पितो आणि मग थोडंसं खाऊ घेतो आणि मग जातो. आम्ही सकाळच्या 4 वाजता नाशिकला पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. सो बेसिकली आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंग करायला. आणि आम्ही 4च्या आधीच आलेलो इथे. पण आम्हाला काय म्हणजे आम्ही प्री बुकिंग रूम्सची गेलं नव्हते. आम्हाला वाटलेलं की इकडे खूप सारे हॉटेल्स असतात तर आम्हाला रूम वगैरे भेटून जाईल, पण आम्हाला रूम वगैरे भेटले नाही. तर तेच आम्ही अर्धा पाऊण तास शोधत होतो. फायनली आता जाऊन एक छोटा हॉल भेटलाय. आता इकडे आम्ही फ्रेश होऊन तयारी करू आणि मग दर्शनाला जाऊ. सो तुम्ही कधी इकडे येणार असाल त्र्यंबकेश्वरमध्ये तर प्री बुकिंग करून या. आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जातोय मंदिरावर, त्र्यंबकेश्वर मंदिरावर दर्शन करायला. ॲक्च्युली आम्हाला खूप जास्त लेट झाला. आम्ही 4:30 वाजता आम्हाला हॉल भेटला. त्यानंतर आम्ही तयारी वगैरे केली. त्यानंतर खूप जास्तच लेट झालेला. आता तर दर्शनाला टाईम जाणारच आहे. सो बघू. जाता जाता रस्त्यात एक चाय, त्याच्यानंतर आपण जाऊ पुढे. कारण की सुरुवात तर चायपासून झालीच पाहिजे नेहमी. सो वी आर हिअर. लाईनीमध्ये आहोत आणि आम्ही लाईनीमध्ये यायच्या आधी आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की 5 तास जाणार आहेत. सो आता 5 तास आमचे या लाईनीमध्ये जातील. आम्हाला लाईनीत बसून ऑलमोस्ट 2 तास झाले आणि माहीत नाही 2 तासापासून असाच बसवून ठेवलं आहे. ना लाईन पुढे जात आहे, ना हलत आहे, ना काय. आता आम्हाला वैताग आला आहे, आम्हाला झोप आली आहे. आणि 5 तास सांगितलेले, त्याच्यातून 3 तास झालेले आहेत. तरी पण अजून 3 तास पहिल्या रूममध्ये आहेत. तिथे 6 रूम आहेत की 8 रूम आहेत, 6 आहेत. त्याच्यात अजून आम्ही पहिल्या रूममध्ये आहेत. आम्ही काय करावं? थांबू, अजून काय करतो. पहिल्या रोजची गर्दी बघा. हा फक्त फर्स्ट रूम आहे. अजून असे पुढे 5 रूम अजून आहेत. इन टोटल 6 रूम आहेत. फूल मुरझा गए हैं, इस कदर लंबी लाइन है. तो मूवी मुरझा गया है. आम्ही 6 तासानंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन करून आलेलो आहोत. तुम्हाला माहीत असेल की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगमधून एक आहे, जे 9व्या स्थानावर आहे.
आणि हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे थोडं डिफरंट आहे. म्हणजे ह्या ज्योतिर्लिंगचं जे पिंड आहे ना ते उलट्या साईडला आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यात जे उलटं म्हणजे जी पिंड उलटी आहे ना त्यात ब्रह्मा विष्णू महेश या देवांचं मिलन आहे. अशा प्रकारे म्हणजे जी ज्योतिर्लिंग आहे ती स्थापित झालेली आहे. आणि हे नाशिकमध्ये आहे. सो एक आता ज्योतिर्लिंग आणखीन एक कंप्लीट केलं आहे. त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामधून जे 9व्या स्थानावर आहे. सो आता हे असे सर्व ज्योतिर्लिंग आपण कंप्लीट करू. ब्लॉग बाकी आता तुम्ही पुढे बघा. मी व्लॉग पुढे कंटिन्यू नाही केला कारण की आम्ही खूप थकलेलो आणि लगेच आम्ही निघालो तिकडनं. दर्शन घेऊन बाहेर आलो, थोडासा प्रसाद वगैरे घेतला, शॉपिंग केल्याने लगेच निघालो. म्हणून मी व्हिडिओ पुढे कंटिन्यू नाही केला. फोनमध्ये चार्ज पण नव्हता. सो मला फक्त हे एक छोटासा आयटिनरी द्यायचा होता की तुम्ही तिकडे कसं रीच करू शकता आणि तिथे कुठे स्टे करू शकता आणि तुम्हाला म्हणजे कसं ट्रॅव्हल करायचं आहे वगैरे सर्व. सो कमिंग ऑन द फर्स्ट पार्ट की तुम्हाला जर ट्रॅव्हल करायचं आहे तर तुम्ही इफ मुंबई या पुणे साईडला किंवा नाशिक साईडला राहतात तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमचं पर्सनल ट्रॅव्हल करून जा, ते बेटर असेल. सेकंड थिंग, तुम्ही ट्रेनने पण जाऊ शकता. जर मुंबईवरनं जाते तर तुम्हाला दादरवरनं डायरेक्ट नाशिकसाठी ट्रेन भेटेल. आणि तुम्ही तिकडे स्टेसाठी सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्ही असं सीझनल टाईममध्ये जाता ना तर तुम्ही तुमचा स्टे प्री बुक करून जा. कारण की आम्ही प्री बुक करून गेलो नव्हतो. आम्हाला वाटलं ॲक्च्युली मंदिराच्या बाहेर खूप म्हणजे खूप सारे हॉटेल्स आहेत पण लिटरली सर्व हॉटेलमध्ये त्या लोकांनी सांगितलेलं की हाऊसफुल आहे. सो आम्हाला स्टे भेटला नव्हता. तुम्ही जर सीझनल टाईममध्ये जातात तर तुम्ही स्टे बघून जा, प्री बुक करून जा. अदरवाईज तुम्ही नॉर्मल डेजला गेलात तर तुम्हाला तिकडे स्टे भेटून जाईल. 1000 to 1500 असं स्टार्टिंग रेंज आहे तिकडे एक रूमचं. सो तुम्ही बाय शेअरिंगमध्ये राहू शकता तिथे. सेकंड थिंग, तुम्हाला जर तुम्ही सीझनल टाईममध्ये जातायत तर मी तुम्हाला हेच सांगेन की मॉर्निंगला लवकर लाईनमध्ये जाऊन उभे राहा. कारण की जर तुम्हाला तुमचे 7-8 तास नसतील घालवायचे तिथे आणि बाकीच्या जागी फिरायचं असेल तर मग तुम्ही लवकर उठून लवकर तिकडे लाईनीला उभे राहायला जा. कारण की आम्हाला खूप लेट झाला आणि मग 7 तास आमच्या पुन्हा लाईनमध्ये गेले. सो आजूबाजूचे मंदिर वगैरे सर्व आमचं स्किप झालं. सो नो वरीज, नेक्स्ट टाइम कधीतरी करूच. आणि हेच होतं, एक छोटासा व्लॉग होता. सो मी थोडे पॉइंट्स असे इथे लिहिन पण आणि तुम्हाला सांगते पण जे तुम्ही फिरू शकता. कुशावर्ता कुंड आहे, ब्रह्मागिरी हिल्स आहे, देवबाप्पा माऊली धाम आहे, सिद्ध हनुमान टेम्पल आहे, नाशिक फ्लावर पार्क आहे, कॉइन म्युझियम नाशिक आहे, धर्मचक्र गोशाला आहे, बटरफ्लाय गार्डन आहे आणि पांडव केव्स. सो तुम्ही हे जवळपासचे जागा आहेत ते फिरू शकता. आमच्याकडनं तर ते स्किप झालंय. नेक्स्ट टाइम कधी जाऊ तेव्हा तिकडे फिरू. सो तिकडे अजून खूप काही जागा आहेत. हे मी असे मेन जे बघण्यासारखे पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितले. सो तुम्ही जर तिकडे जात असाल त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला सो तिकडे जाऊन तुम्ही हे पॉइंट्स नक्की बघा. हा ब्लॉग मी इथेच संपवते. पुढे आता ब्लॉग्स येत राहतील. कधी येतील म्हणजे प्रत्येक दिवशी तर नाही येऊ शकत, कधी येतील ते सांगता येत नाही पण ब्लॉग्स येतील नक्कीच. सो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट या व्हिडिओवर करा. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर.